नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता चैत्र पाडवा हा जवळच आलेला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या घरात पिवळ्या बटाट्याची भाजी, श्रीखंड किंवा बासुंदी ही तयार करतातच सगळेजण. पण श्रीखंड घरच्या घरी एकदम क्रीमसहित किंवा मस्त असा मलाईदार कसा बनवतात ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो मी उद्या अपलोड करणार आहे. तर आज जो आहे, आज फक्त बटाट्याच्या भाजीचा करणार आहे, कारण खूप मोठा असा हा व्हिडिओ होतो. त्यामुळे एकदम शॉर्टमध्ये हा मी बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ बनवणार आहे. तर त्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये मोहरी, जिरे घालायचे आहे. आवडीनुसार कांदा घालायचा आहे. कांदा हा आवडीनुसार घ्यायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे कढीपत्तासुद्धा घालायचा आहे आणि कांदा हा अजिबात कच्चा ठेवायचा नाही. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो हे बटाटे उकडून ठेवलेले आहे, चिरून ठेवलेले आहेत. आणि इथे हे मिरची, आलं, लसूण याचं वाटण बनवलेलं आहे. आवडीनुसार आपण इथे मिरची घ्यायची आहे. आता कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला इथे हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर जे वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे या कांद्यामध्ये परतवून घ्यायचं आहे. लगेच बटाटा घालायचा नाही, नाहीतर मग हिरव्या मिरचीची कच्ची चव अशी लागते. त्यामुळे व्यवस्थित मिरची ही परतवून घ्यायची आहे कांद्यामध्ये. त्यानंतर आपल्याला घालायचा आहे हा चिरलेला बटाटा. आता हाही व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. कढई इथे थोडीशी छोटी झालेली आहे, पण काही हरकत नाही. त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं आहे. आणि परतवून झालं की त्यामध्ये वरून आपल्याला अशी छान कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर नंतरच घालायची आहे, कारण बटाट्याच्या भाजीचा रंग हा खूप छान येतो नंतर कोथिंबीर घातली तर. आणि ही भाजी आपल्याला मंद गॅसवरच वाफा निघेपर्यंत परतवून घ्यायची आहे. सतत हलवत राहायची आहे, नाहीतर मग खाली कढईला लागली जाऊ शकते. त्यामुळे इथे आता हा बटाटा मी व्यवस्थित असा परतवून घेतलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान रंग याचा आलेला आहे आणि वाफासुद्धा याच्या अशा सुटलेल्या आहेत. त्यामुळे इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा हा पुरीसोबत बटाटा लागतो. अवश्य बनवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.